हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या वैशाली किचन या चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला तुरीच्या हिरव्या दाण्याची चटणी करून दाखवणार आहे. यासाठी आपण घेतलेलं आहे अर्धा वाटी तुरीचे दाणे, 1 टोमॅटो, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट मिरच्या वापरू शकता. 1 कांदा, अद्रक लसूण पेस्ट आणि कढीपत्ता. अद्रक लसूण पेस्ट मी थोडी जाडसरच बारीक केलेली आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करू. सर्वात आधी गॅसवर कढई ठेवायची. कढई गरम झाली की त्यामध्ये आपण जे दाणे, टमाटर आणि मिरची घेतलेले ते एकत्रित भाजून घ्यायचं. तर हे दाणे, टमाटर आणि मिरची कमीत कमी 5 ते 6 मिनटं छान भाजून घ्यायचं. म्हणजे एकदम थोडे भाजले गेले की चटणी छान चविष्ट होते. अजून 1-2 मिनटं परतून घेऊ. बघू शकता दाणे छान भाजले गेलेले आहे आणि टमाटर मिरची पण. आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आणि हो, ही थोडी जाडसरच वाटायची, एकदम बारीक वाटायची नाही. मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ते वाटून घेतलेलं आहे. इकडे कढईमध्ये तेल टाकलेलं. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये जिरं आणि मोहरी. जिरं मोहरी छान तळतळलं की त्याच्यामध्ये कांदा, कढीपत्ता, कांदा थोडा लालसर होऊ द्यायचा. त्याच्यामध्ये हिरवा कांदा असेल तरी खूपच छान होते. आता आपला कांदा लालसर झालेला आहे. याच्यामध्ये मी आता अद्रक लसूण टाकते. हे छान एकत्रित मिक्स होऊ द्यायचं. बऱ्याच जणांना कोणाला तिखट आवडते, कोणाला कमी तिखट. आता मला तिखट आवडते म्हणून मी याच्यामध्ये थोडं लाल तिखट टाकणार. तुम्हाला वाटलं तर टाका, नाही तर नाही टाकलं तरी चालेल. हिरव्या मिरचीचा छान होतो. तुम्ही याच्यामध्ये थोडी हळद टाकली, थोडं लाल तिखट आणि धने पावडर. चवीनुसार मीठ. आता हे थोडं छान पकू द्यायचं. आता याच्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे तुरीच्या दाण्याचं ते टाकायचं. थोडं जाडसर असलं तर फारच छान होईल. एकदम बारीक नका करू, जाडसरच ठेवायचं. आधी ते याच्यामध्ये टाकून द्यायचं. तर भांड्याला थोडं लागलेलं आहे ते निघत नाही, त्यामध्ये मी थोडं पाणी टाकून ते मिक्स करून घेऊ. आणि हा झुणका टिफिनवर, प्रवासामध्ये न्यायला खूप मस्त होतो. चवीला पण खूप छान लागतं. त्याला चटणी किंवा झुणका काही म्हणू शकता तुम्ही. आमच्या विदर्भामध्ये याला चटणी पण म्हणतात, झुणका पण म्हणतात. त्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकेल. बस 5 मिनटं ठेवायचं आहे, जास्त वेळ नाही, कारण आपण दाणे आधीच खूप भाजलेले आहेत, त्याच्यामुळे याला जास्त पकायची गरज नाही. आता छान मिक्स करून 5 मिनटं वाफवू द्यायची. आणि 5 मिनटामध्ये आपला झुणका रेडी. बघू शकता तुम्ही, आपला झुणका तयार. एकदम छान, कलर पण छान आला. त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेऊया.
झुणका तयार. अगदी कमी साहित्यात आणि मोजक्या याच्यामध्ये झुणका तयार होतो. बघू शकता किती छान झालेलं आहे. कशी वाटली मग आजची रेसिपी? आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. या मग सर्वांनी झुणका खायला. बाय बाय.